नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण इंग्लिशचे इडम्स, फ्रेजेस, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यानंतर सिनोनिम्स, त्यानंतर अँटोनिम्स, त्या सगळ्या गोष्टी बघत आहे. आणि तेच आपण बघत आहे जे की ऑलरेडी TCS ने विचारलेलं आहे. त्याच्यामुळे हे महत्वाचे आहेत आणि तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीचे इडम्स अँड फ्रेजेस विचारत आहेत आणि त्या अनुषंगाने मग तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे ना. आता इडम्स अँड फ्रेजेसचे दोन पार्ट मध्ये आपण सगळे TCS चे इडम फ्रेजेस कव्हर केलाय. ते पार्ट तुम्ही बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सगळ्या लिंक्स दिल्या, त्या तिथे जाऊन बघा. या व्हिडिओमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन कशा पद्धतीने TCS ने विचारले ते बघणार आहे. चला तर मग सुरुवात करू. बघा, पहिला प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला हा पॉलिगॅमी हा शब्द विचारलेला आहे. तर मग आपण पॉलिगॅमी आणि मोनोगॅमी, त्यानंतर असे काही शब्द आहेत तर ते बाकीचे सगळे बघून घेऊ. आता बघा, मोनोगॅमी म्हणजे काय? टेकिंग ऑफ अ सिंगल स्पाउस लिगली व्ह्यूड और रिकॉग्नाइज फॉर्म ऑफ मॅरेज इन मेनी कल्चर. म्हणजे काय? एकाच बायकोशी लग्न करणं म्हणजे काय असतं की मोनोगॅमी. त्याला आपण काय म्हणतो? मोनोगॅमी. त्यानंतर पॉलिगॅमी म्हणजे काय? द टेकिंग ऑफ मोर दॅन वन पाऊस द टू व्हेरिड फॉर्म्स. म्हणजे काय की एकापेक्षा जास्त बायका असणं आहे ना, तर त्याला आपण काय म्हणतो? पॉलिगॅमी. शब्दातच आहे पॉली, इकडे मोनो म्हणजे सिंगल, पॉली म्हणजे मेनी. आता बाकीचे अजून काही शब्द याचे रिलेटेड आहेत ते थोडेसे आपण बघून घेऊ. तुम्हाला एक एक्स्ट्रा माहितीसाठी देत आहे. पॉलिजिनी म्हणजे काय की एक हजबंड आणि खूप साऱ्या बायका. ठीक आहे ना, त्याला काय म्हणतात? पॉलिजिनी. त्यानंतर पॉली एंट्री म्हणजे काय की एक वुमन आणि मेनी हजबंड असं त्याचं आपण म्हणू, त्याला आपण काय म्हणतो? पॉली एंट्री. त्यानंतर सोरोरल पॉलिजिनी म्हणजे काय? मॅरेज बिटवीन अ मॅन अँड टू और मोर वुमन हु आर सिस्टर्स. याचा अर्थ काय होतो की एक व्यक्ती त्या व्यक्तीसोबत अनेक स्त्रियांनी लग्न करणं, पण त्या स्त्रिया कोण आहेत? तर त्या एकमेकांच्या बहिणी आहेत, असा त्याचा अर्थ होतो. तर याला काय म्हणतात? सोरोरल पॉलिजिनी. ठीक आहे, अशा पद्धतीचे काही शब्द आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचा शब्द बघू आपण. हे दोन शब्द विचारलेत तुम्हाला, मॅट्रिसीड आणि पॅट्रिसीड. तर मॅट्रिसीडचा अर्थ होतं किलिंग वन्स मदर, म्हणजे स्वतःच्या आईला मारणं, याला काय म्हणतात? मॅट्रिसीड. आणि किलिंग वन्स फादर याचा अर्थ काय होतं? पॅट्रिसीड. तर अजून एक शब्द आहे पॅरिसीड. तर पॅरिसीड म्हणजे काय? किलिंग वन्स मदर ऑर फादर, याला म्हणजे पॅरेंट्सना मारणं असं त्याला अर्थ होतो. पॅरिसीड त्याला असं म्हणतात. ठीक आहे ना. असे शब्द आलेले आहेत परीक्षेमध्ये, तुम्ही ते बघून घ्या. चला पुढचा शब्द बघू. ॲलिमनी. ॲलिमनी म्हणजे काय की सरळ सरळ आहे, द पेमेंट ऑफ सपोर्ट फ्रॉम अ स्पाउस हु हॅज ॲबिलिटी टू पे टू स्पाउस इन नीड टू सपोर्ट फॉर अ रिझनेबल लेंथ ऑफ टाइम अंडर अ कोर्ट ऑर्डर. म्हणजे सरळ सरळ काय, तुम्ही जर एखादा डिवोर्स घेतल्यानंतर कोर्ट तुम्हाला आदेश देतं की तुम्ही तुमच्या कमाईतला काहीतरी हिस्सा तिला देणं. सरळ सरळ मराठी शब्द सांगायचं की पोटगी देणं म्हणजे काय? ॲलिमनी. चला पुढचा शब्द आपण बघू. लेक्झिकोग्राफी. लेक्झिकोग्राफी म्हणजे काय की कंप्राइजेस द रेकॉर्डिंग ऑफ द वर्ड इन द व्होकॅब्युलरी ऑफ द लँग्वेज इन टू अ स्पेसिफिक सिस्टमॅटिक फॉर्मॅट. सरळ थोडक्यात अर्थ काय की डिक्शनरी तयार करणारा किंवा डिक्शनरी कलेक्शन करणारा किंवा डिक्शनरी तयार करण्यासाठी वर्डचं कलेक्शन करणारा असं आपण त्याला म्हणू, लेक्झिकोग्राफी. चला पुढचा शब्द बघू आपण. स्वजन. स्वजन म्हणजे काय? स्टे समवेअर टेम्पररीली. आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि तिथे टेम्पररी राहतो, परमनंट नाही, त्याला आपण काय म्हणतो? स्वजन. ठीक आहे. शी हॅड स्वजन वन्स इन इजिप्त आहे ना, असं त्याचं उदाहरण सांगता येईल. चला पुढचा शब्द बघू. आता दोन प्रकारचे शब्द आहे, एक अथिस्ट आणि ॲग्नोस्टिक. आता अथिस्ट हा शब्द आलेला आहे. अथिस्ट म्हणजे काय? अ पर्सन हु डज नॉट बिलीव्ह इन एनी गॉड ऑर हायर पॉवर. म्हणजे देवाला न मानणारा त्याला आपण काय म्हणतो? अथिस्ट. आणि देवाला मानणारा तर त्याला आपण काय म्हणू? थिस्ट आहे ना. फक्त ए काढून टाकायचं, त्याला थिस्ट म्हणायचं. आता हा दुसरा शब्द बघा, ॲग्नोस्टिक. ॲग्नोस्टिकचा अर्थ काय होतो? अ पर्सन हु इज निदर बिलीव्ह ऑर डिसबिलीव्ह इन हायर पॉवर. म्हणजे असा व्यक्ती की जो विश्वास ठेवत नाही आणि त्याचा कोणावर विश्वासही नाही, असं त्याला आपण काय म्हणू? ॲग्नोस्टिक. ठीक आहे. चला पुढचा शब्द बघू. मोनार्की. मोनार्की बघा, अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट वेअर अ सॉव्हरेनिटी इज टू अन इंडिव्हिज्युअल रुलर. म्हणजे असं गव्हर्नमेंट ज्याच्यामध्ये फक्त एक इंडिव्हिज्युअल आहे जो त्याला रूल करतोय पूर्ण गव्हर्नमेंटला, त्याला आपण काय म्हणतो? मोनार्की. ठीक आहे ना. चला पुढचा शब्द बघू. ऑटोबायोग्राफी आहे ना. आता ऑटोबायोग्राफी आणि बायोग्राफी थोडं लक्षात घ्या. ऑटो म्हणजे काय? सेल्फ. आणि बायो म्हणजे काय? की लाईफ. तर ऑटोबायोग्राफी म्हणजे काय की स्वतःच्या जीवनाबद्दल लिहिणं, याला म्हणतो आपण ऑटोबायोग्राफी, स्वतःचं आत्मचरित्र. आणि बायोग्राफी म्हणजे काय?
की दुसऱ्याबद्दल कोणाच्या लाईफ बद्दल तरी लिहिणं, त्याला आपण काय म्हणतो बायोग्राफी. दुसऱ्याबद्दल लिहिणं, ऑटोबायोग्राफी अँड बायोग्राफी असे शब्द आहेत. चला पुढचा बघा, अल्ट्रुइस्ट. अल्ट्रुइस्ट बघा म्हणजे काय, सेल्फलेस अँड ॲटिट्यूड ऑर अ वे ऑफ बिहेविंग मार्क बाय अनसेल्फिश कन्सर्न फॉर द वेलफेअर ऑफ द सोसायटी. थोडक्यात मराठीत सांगायचं झालं की दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटणारा ॲटिट्यूड किंवा झटणारा गुण, त्याला आपण काय म्हणतो अल्ट्रुइस्ट. आणि असं काम करणारा, दुसऱ्याच्या वेलफेअर मध्ये काम करणाऱ्याला आपण काय म्हणतो अल्ट्रुइस्टिक. ठीक आहे ना, असे शब्द लक्षात ठेवा. चला पुढचा शब्द बघू, मोनोपोली. मोनोपोलीचा अर्थ काय होतो, अ मोनोपोलिस्ट इज द सिग्नल सप्लायर ऑफ अ गुड ऑर सर्व्हिस फॉर विच देर इज नो क्लोजर सबस्टिट्यूट. म्हणजे काय की एकच मार्केट तयार करणं, की एकाच मक्तेदारी तयार करणं एका मार्केटवर, एखाद्या गोष्टीवर, की जिथं त्याला कॉम्पिटिटरच नसणं किंवा त्याच्याशी स्पर्धा कोणी करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणू मोनोपोली. इकॉनॉमिक टर्म आहे, तर इकॉनॉमिक टर्म्स मध्ये मोनोपोली हा शब्द जास्त युज केला जातो. चला पुढचा शब्द बघू आपण, इमॅक्युलेट. इमॅक्युलेट ऍडजेक्टिव्ह आहे मित्रांनो, त्याचं काय होतं, फ्री फ्रॉम एअर्स, स्पॉटलेस, अनक्लीन है ना, म्हणजे कुठल्याही चुकीशिवाय, कुठलीही चूक नाही, पूर्ण क्लीन आहे, अशा याला आपण काय म्हणतो इमॅक्युलेट. ठीक आहे ना. चला पुढचं बघा, फियास्को. फियास्को शब्द काय होतं, अ कम्प्लीट फेल्युअर, कम्प्लीट असफलता येणं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो फियास्को. किंवा याचे सिनॉनिम्स पण बघा, डिझास्टर आहे ना, त्यानंतर कॅटॅस्ट्रोफ्स, त्यानंतर अँटिनम जर विचार केला तर त्याचं काय होईल, सक्सेस, ब्लॉकबस्टर, असं त्याचा अर्थ होतो. चला पुढचा शब्द बघू आपण, डिस्पोडेन्सी. डिस्पोडेन्सी हा शब्द आहे, काय अर्थ होतो, अ स्टेट ऑफ डिस्पॉन्डिंग किंवा लॉस ऑफ होप, किंवा आपण म्हणू ससेशन ऑफ एफर्ट, किंवा डिस्करेजमेंट, डिप्रेशन, डिजेक्शन ऑफ द माइंड. म्हणजे टोटली आपण डिस्करेज होणं, टोटली आपण काय म्हणा डिप्रेशन मध्ये जाणं, किंवा कम्प्लिटली लॉस ऑफ होप असं आपण त्याला म्हणू, पूर्ण आशेचा किरणच नाहीसा होणं जीवनातला, याला आपण काय म्हणतो डिस्पोडेन्सी. चला पुढचा शब्द बघा, ग्रीॲरियस. ग्रीॲरियसचा अर्थ काय होतो, लाइकिंग टू बी विथ पीपल ऑर सोशेबल. असा व्यक्ती की ज्याला लोकांसोबत राहायला आवडतं, किंवा लोकांसोबत बोलायला वगैरे, त्यांच्यासोबत सोशेबल व्हायला आवडतं आहे ना, एक सामाजिक भान असलेला असं पण त्याला म्हणू ग्रीॲरियस. ठीक आहे ना. तर अजून शब्द बघा इथं काय, सोशेबल, कम्युनिकेबल, कंपनी लव्हिंग आहे ना, कंपॅनिएबल. ठीक आहे ना, असे त्याचे उदाहरण आपल्याला दिसतात. चला पुढचा पाहू आपण, हेडोनिस्ट. हेडोनिस्ट. हेडोनिस्टचा अर्थ काय होतो, अ पर्सन हु बिलीव्स दॅट द पर्स्यूट ऑफ प्लेजर इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ, अ प्लेजर सीकर. म्हणजे काय की जीवनात आनंद हाच जीवनाचा हेतू असू शकतो असं मानणारा, की जीवनात आनंद मिळवणे किंवा सुख मिळवणे हेच जीवनाचं मोठो आहे, हेच जीवनाचं ध्येय असू शकतो, अशा विचाराच्या लोकांना आपण काय म्हणतो हेडोनिस्ट. ठीक आहे ना. चला पुढचा शब्द बघू, डोसाईल. डोसाईल म्हणजे काय, रेडी टू असेप्ट कंट्रोल ऑर इन्स्ट्रक्शन्स. म्हणजे असा व्यक्ती की एखादी गोष्ट नियंत्रित करण्यासाठी किंवा इन्स्ट्रक्शन फॉलो करण्यासाठी तो रेडी असतो, ऍक्सेप्ट करतो सगळ्या गोष्टी, त्याला आपण काय म्हणतो डोसाईल. ठीक आहे ना. बाकीचे इथे सिनॉनिम दिलाय, कॉम्प्लिएंट, ऑबडियंट, विलिंगफुल, पॅसिव्ह, सबमिसिव्ह, असे त्याचे काही शब्द दिले, ते तुम्ही बघून घ्या. हे सगळे पीडीएफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणारच आहे, तर ऑलरेडी पीडीएफ टाकलेले आहेत तिथे काही गोष्टींच्या, ते तुम्ही जाऊन बघायचे आहे. चला पुढचा शब्द बघू आपण, असिलम. असिलमचा अर्थ बघा काय येतं, की अ शेल्टर फ्रॉम अ डेंजर ऑर हार्डशिप आहे ना, कुणाला तरी सहारा देणं वगैरे, त्याला असं असिलम म्हणू. त्यानंतर अ हॉस्पिटल फॉर मेंटली इनकम्पिटंट ऑर अनबॅलन्स पर्सन. जे आपण मेंटल लोकांसाठी हॉस्पिटल असतात त्यालाही आपण असिलम म्हणतो. आता असिलमचे सुद्धा पण वेगवेगळे प्रकार पडतात, जसं की पॉलिटिकल असिलम, तर ते शब्द तुम्ही त्या अनुषंगानं लिंक करायचे. चला पुढचा शब्द आपण बघू, प्लॅगिअरिझम. प्लॅगिअरिझम म्हणजे काय, टेकिंग समवन एल्स वर्ड्स ऑर वर्क ऑर आयडियाज अँड पासिंग देम ऑफ ॲज युअर ओन विदाउट एनी एट्रिब्युशन टू द ओरिजिनल क्रिएटर. म्हणजे सरळ सरळ काय, कॉपी पेस्ट करणं, कॉपी कॅट करणं एकमेकांना. म्हणजे एखाद्याची वस्तू आहे त्यांनी ती स्वतः लिहिली आहे, जे आजकाल आपल्याला इंटरनेटच्या माध्यमात खूप दिसत आहे, कंटेंट चोरी ज्याला आपण म्हणू, आहे की नाही, त्याचं एखादा वर्ड्स आहे, त्याचेच वर्क आहे, त्याचेच आयडिया आहेत, आणि कोणीतरी ते चोरणं, त्याला आपण काय म्हणतो प्लॅगिअरिझम. ठीक आहे ना. जसं की आपण हे इथं जे इमेज वापरत आहे, हे
दुसऱ्याचे आहेत है ना, आणि हे मी स्वतःच्या आणि जर याला करत असेल तर त्याला प्लॅगिअरिझम म्हणतात. पण आपण हे चोरत नाहीये की याचं फक्त फेअर यूज करतोय आणि त्याचं क्रेडिट, या इमेजचं क्रेडिट त्यांना देत आहे रिस्पेक्टिव्ह फील्डला, तर याला काय म्हणतात, प्लॅगिअरिझम. ठीक आहे ना. तर हे इमेजेस जेवढे मी इथे तुम्हाला दाखवत आहे, शो ऑफ करत आहे, ते सगळं गुगलवरून डाउनलोड केले आहेत. याचं पूर्ण क्रेडिट हे त्यांच्या वेबसाईटला जातं. ठीक आहे ना. अँड वी आर रिअली ग्रेटफुल की आपल्याला हे सगळं काही भेटत आहे. चला पुढचा मुद्दा बघा, एम्फिबियन. एम्फिबियन म्हणजे काय, उभयचर, जे पाण्यातही राहू शकतात आणि जमिनीवर राहू शकतात है ना. द वर्ड एम्फिबियन मीन्स डबल लाईफ बिकॉज दिस अॅनिमल लिव्ह बोथ ऑन वॉटर अँड ड्युरिंग देअर लाईफ. ठीक आहे ना, बोथ वॉटर्स अँड ऑन ग्राउंड. तर हे त्याचे काही उदाहरणं इथे तुम्हाला दिसतात, एम्फिबियन असं म्हणतात. चला पुढचा पॉइंट बघा, फिलॅन्थ्रोपिस्ट. फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे काय, अ ह्युमॅनिटेरियन डेडिकेट टू इम्प्रूव्हिंग द वेलफेअर ऑफ पीपल युजली थ्रू अ फायनान्शियल डोनेशन. म्हणजे काय की असा व्यक्ती ज्याला डोनेट, दान धर्म करायला जास्त आवडतं आणि दान धर्म केल्याने त्याला असं वाटतं की तो लोकांच्या जीवनात बदल घडवू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, फिलॅन्थ्रोपिस्ट. चला पुढचा पॉइंट बघा, व्हेरॅसिटी. व्हेरॅसिटी म्हणजे काय, अ क्वालिटी ऑफ बिंग ट्रू, ऑनेस्ट, ऑन ॲक्युरेट. म्हणजे असा तुमच्यातला गुण जो तुम्हाला ट्रू किंवा ऑनेस्ट किंवा ॲक्युरेसी तुमच्या दाखवतं, त्या गुणाला आपण काय म्हणतो, व्हेरॅसिटी. चला सिनॉनिम्स इथे दिले, ट्रूथ अँड ट्रूथफुलनेस. ठीक आहे ना. चला पुढचा बघा आपण, प्रोक्रास्टिनेशन. प्रोक्रास्टिनेशन म्हणजेच काय, बिईंग डिले. एखाद्या गोष्टीमध्ये डिलेइंग करणे, एखादी गोष्ट करायची आहे म्हणजे आजची उद्या ढकलणे, उद्याची परवा ढकलणे, तर प्रोक्रास्टिनेशन, जे की आपण नेहमी अभ्यासात करत असतो है ना. द ऍक्शन ऑफ डिलेइंग समथिंग. ठीक आहे ना, किंवा हॅपनिंग फॉर अ डिफरंट रिझन, किंवा इम्पॅक्टेड बाय व्हेरियस कल्चर ऑर पर्स्पेक्टिव्ह, असे 3 अर्थ त्याला आपल्याला दिसतात. चला पुढचा शब्द बघा, ऑप्टिमिस्टिक वर्सेस पेसिमिस्टिक. हा शब्द बऱ्याच परीक्षेला विचारला. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय की पॉझिटिव्ह गोष्टी बघणारा किंवा पॉझिटिव्ह, नेहमी सातत्याने पॉझिटिव्ह विचार करणारा, कॅरेक्टर ऑफ सीइंग पॉझिटिव्ह इन एव्हरीथिंग. ठीक आहे ना. आणि पेसिमिस्ट म्हणजे काय, नकारात्मकवादी किंवा नकारात्मक गोष्टी, प्रत्येक गोष्टी नकारात्मकता शोधणार, आपण त्याला काय म्हणतो, पेसिमिस्टिक. कॅरेक्टर्स ऑफ लॅकिंग अ पॉझिटिव्ह आउटलुक है ना, तो प्रत्येक गोष्टी निगेटिव्ह बघणार, असं आपण त्याला म्हणू, ऑप्टिमिस्टिक आणि पेसिमिस्टिक. दोन्ही शब्द महत्वाचे, बऱ्याच परीक्षेला आलेले आहे. चला पुढचा शब्द बघू आपण, डेमोग्राफी. डेमोग्राफी म्हणजे काय, अ स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन. सरळ सरळ आहे, स्टडी ऑफ ह्युमन पॉप्युलेशन, त्यालाच आपण काय म्हणतो, डेमोग्राफी. चला पुढचा शब्द आपण बघू, डिस्टिट्यूशन. डिस्टिट्यूशनचा बघा, खूप चांगला शब्द आहे मित्रांनो, अ स्टेट विदाउट फ्रेंड ऑर मनी ऑर प्रॉस्पेक्ट. डिस्टिट्यूशन इज अ व्हेरी टफ सिच्युएशन टू बी इन. म्हणजे अशी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये की ज्या ज्या सिच्युएशन मध्ये तुमच्याकडे ना पैसा आहे, ना मित्र आहेत, ना कोणी तुम्हाला सपोर्ट करत आहे. प्रत्येकाच्या जीवनात असे कधी कधी फेज येतो मित्रांनो, जेव्हा तुम्ही फेल्युअर असता, अपयशी असता, तेव्हा तुमच्याकडे पैसा पण नसतो, मित्र, जवळचे नातेवाईक सगळे तुमच्याकडून दूर निघून जातात. तर त्या स्टेजला आपण काय म्हणतो, डिस्टिट्यूशन. चला पुढचा बघू शब्द आपण. आता हे इथं काही शब्द दिले, साईड या शब्दाला लागून सगळे शब्द आहेत आणि हे बऱ्याच परीक्षेला आलेले आहेत. तर हे सगळे शब्दांची लिस्ट मी इथे दिलेली आहे, ती तुम्हाला पर्सनली वाचायची आहे. तर फक्त मी एकदा ते वाचून घेतो. बघा, सुसाईड म्हणजे काय होते, सुसाईड म्हणजे स्वतःची हत्या करणे. त्यानंतर इथे पॅट्रिसिड दिसतंय. पॅट्रिसिड म्हणजे काय, पॅरेंटची हत्या करणे, जे ऑलरेडी आपण बघितलंय, म्हणजे वडिलांची हत्या करणे. मॅट्रिसिड म्हणजे काय, आईची हत्या करणे. इन्फॅटिसिड. इन्फॅन्टिसिड म्हणजे काय की आई वडिलांद्वारे मुलाची हत्या करणं, त्याला आपण काय म्हणतो, इन्फॅटिसिड. फोइटिसिड म्हणजे काय, जन्मला जो बाल असतो त्या बालकाला मारणं म्हणजे काय होते, फोइटिसिड. त्यानंतर युक्झोरिसिड म्हणजे काय होतं की एखाद्या हजबंडद्वारे एखाद्या पत्नीला मारणं, त्याला काय म्हणतो आपण, युक्झोरिसिड. त्यानंतर इथे दिलंय मॅरिटिसिड. मॅरिटिसिड म्हणजे काय की एखाद्या बायकोकडून नवऱ्याला मारणं, त्याला आपण मॅरिटिसिड म्हणतो. आता 2 शब्दात कन्फ्युजन नाही करायचं, मॅट्रिसिड आणि मॅरिटिसिड. ठीक आहे ना. त्यानंतर दिसतोय फॅट्रिसिड. फॅट्रिसिड म्हणजे काय, बहीण भावाद्वारे एखाद्याची भावाची हत्या करणं, त्याला आपण काय म्हणतो, फ्रॅट्रिसिड. त्यानंतर सोरोरिसिड. सोरोरिसिड म्हणजे काय की बहीण भावाद्वारे बहिणीची हत्या करणं. त्यानंतर जेनोसिड, पूर्ण समुदाय, मानव समुदायाचा हत्या करणं, त्याला काय म्हणतो आपण, जेनोसिड. त्यानंतर रिजिसिड. रिजिसिड म्हणजे काय, एखाद्या राजाची हत्या करणं. हे शब्द खूप महत्वाचे, बऱ्याच परीक्षेला ऑलरेडी विचारले. चला पुढचं बघू आपण शब्द, अर्बिट्रेशन. अर्बिट्रेशन. अर्बिट्रेशनचा अर्थ काय होतो मित्रांनो, की असा म्हणजे दोघांमध्ये जर भांडणं होत असेल, काही कॉरल्स असेल, तर त्या सोडवण्यासाठी कोणाला मध्यस्थी नेमणं म्हणजे काय होते, अर्बिट्रेशन. म्हणजेच काय होते, अर्बिट्रेशन. तर बघा, द सेटलिंग ऑफ डिस्प्यूट बिटवीन द टू पार्टीज बाय अन इम्पार्शियल थर्ड पार्टी हुज डिसिजन बाय द कंटेंडिंग पार्टीज ऍग्री टू असेप्ट. म्हणजे सरळ सरळ आपण काय म्हणू,
जो वकील असतो, दोघांच्या भांडणामध्ये जो वकील उभा राहतो त्याला आपण अर्बिट्रेशन असं म्हणू शकतो. ठीक आहे ना. चला पुढचा शब्द बघू. लेअर. इथे लेअर दिलेला आहे हा शब्द बघा. तर हा लेअर शब्द काय होता? हॅबिटेशन ऑफ वाईल्ड ॲनिमल. जे वाईल्ड ॲनिमल असतात त्यांचं हॅबिटेशन म्हणजे त्यांच्या राहण्याची जागा, त्याला आपण काय म्हणतो? लेअर. चला पुढचा शब्द बघू. आता इथं काही फिअरची लिस्ट दिली आहे, जे की प्रत्येक परीक्षेला विचारतात. 1 ना 2 फिअर्स असे विचारले असतात आणि यातील कोणकोणते फिअर विचारले हे पण मी तुम्हाला सांगून देईल. तर त्यातला हा बघा पहिला शब्द ॲक्रोफिअर, ॲक्रोफोबिया. हे फोबियाची लिस्ट महत्वाची आहे मित्रांनो. बरेच फोबिया आहेत, पण त्यातल्या आपल्याला महत्वाचे फोबिया लक्षात ठेवायचे आहेत आणि ही फोबियाची लिस्ट मी तुम्हाला ग्रुपवर किंवा ही पूर्ण पीडीएफच शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्की करा आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, कारण की इथं मी त्याच पद्धतीचं घेत आहे की जे परीक्षेसाठी महत्वाचं आहे. काय बिईंग अ स्टुडंट मला त्या समजतात गोष्टी, काय महत्वाचं आहे काय नाहीये. ठीक आहे ना. मग ॲक्रोफोबिया बघा. इथं ॲक्रोफोबियाचा अर्थ काय होतो? फिअर ऑफ हाईट, उंचीपासून भीती वाटणे, त्याला म्हणतो आपण ॲक्रोफोबिया. एरोफोबिया. एरोफोबियाचा अर्थ काय होतो? फिअर ऑफ लाईन. त्यानंतर ॲग्रोफोबिया म्हणजे पब्लिक स्पेस. तर हे सगळं फोबिया आहेत. हे फोबियाची लिस्ट तुम्ही महत्वाची आहे, तुम्ही बघून घ्या. तर अशा पद्धतीचे फोबिया आहेत. तर तुम्ही लक्षात घ्या. हे पीडीएफ मी शेअर करून देईल, तर नक्की बघा, नक्की त्याचा फायदा घ्या. सगळ्या गोष्टी महत्वाच्या. चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पार्ट सोबत. हा पहिला पार्ट आहे, पुढचा पार्ट आपण नक्कीच बघूया. चला तर मग धन्यवाद.